नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील सातळ गावाजवळ पंचक्रोशीतील सोनगाव व धानोरीला जोडणारा महत्त्वपूर्ण सार्वजनिक रस्ता जेसीबीच्या साहाय्याने उकरून त्यातील मुरुम माती काढून रस्त्याची चोरी केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते किरण कडू यांनी याविरोधात ग्रामस्थांना बरोबर घेत आज सकाळपासून उपोषणाला बसत प्रशासनाचं लक्ष वेधलं. ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी रस्त्यावर अनधिकृतरित्या उत्खनन सुरू असून ट्रॅक्टरद्वारे मुरुम बाहेर नेण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं. ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत असून व्यापारी पेठ यामुळे उद्ध्वस्त होऊन व्यापारी मेटाकुटीला आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. सदर रस्ता सार्वजनिक असून पंचायत समितीच्या अखत्यारीत आहे, परंतु सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, तलाठी किंवा कोणताही शासकीय अधिकाऱ्याला व गावातील पुढारी यांना विश्वासात न घेता या कामाची माहिती नसल्याचा खुलासा उपोषणकर्त्यांनी केला. मात्र दुसरीकडे खासगी निधीतून हे काम सुरू असल्याची तोंडी माहिती ठेकेदार तांबे यांनी उपोषणकर्ते व ग्रामस्थांना सांगितले. सदर बाब ही संशयास्पद असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. या संदर्भात तहसीलदार राहुरी यांना आज दिनांक 9 डिसेंबर रोजी सकाळी सामूहिक निवेदन देण्यात आलं. तात्काळ उत्खनन थांबवून संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते किरण कडू यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू असल्याने प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी अशी जोरदार मागणी होती. या घटनेने परिसरात प्रचंड संतापाचं वातावरण असून संघर्ष पेटण्याचे अंदाज ग्रामस्थांमधून वर्तवले जातात. आंदोलनाला सागर डुकरे, प्रभाकर पडघमल, हर्षल कडू, बाबासाहेब सेणारे, चांगदेव शिंदे, विलास बलसाणे, आकाश पडमल, कडू सुमित, कैलास पडघमल, रवींद्र कडू, आझिम तांबोळे, अरुण पडघमल, शामराव कडू, किशोर भान, शिवाजी कडू, युनुस शेख, एकनाथ जाधव, हर्षल कडू, राजेंद्र कडू, कैलास कडू, त्रिंबक कडू, रवींद्र पंडित, मुन्ना पवार, प्रशांत पडघमल, निलेश ओटी आदींनी जाहीर पाठिंबा दिला. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. तुमचं नाव सांगा. मी आझिम तांबोळी, आमच्या मातोश्री ग्रामपंचायत सदस्य त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी आज इथे उपस्थित आहे. या आंदोलनामध्ये माझा सहभाग या कारणाने आहे की आज ग्रामपंचायतला कोणत्याही प्रकारची कोणत्या मीटिंग मध्ये आम्हाला या रस्त्याच्या कामाची कोणती कल्पना किंवा सूचना नसताना, कोणती वर्क ऑर्डर नसताना हे कामाचं उत्खनन करण्यात आलं. आणि आम्ही विरोधक असल्यामुळे आमची संख्या जी आहे ती कमी असल्या कारणाने लोक आज आम्हाला प्रश्न विचारतात की तुम्ही विरोधक असताना तुम्ही या गोष्टी का विचारित नाही, हे काम कोणत्या दर्जातून कोणत्या योजनेतून चालू आहे याची माहिती आम्हाला लोक विचारतात आहे, ग्रामस्थ विचारत आहे. तर आम्ही माहिती त्यांना कोणत्या प्रकारे द्यावी हा आमच्या पुढे हा प्रश्न पडला होता. तर गावामध्ये आले असता सरपंचाची आणि ग्रामसेवकांशी चर्चा केल्यानंतर असं निदर्शनास आलं की या कामाची कोणतीही वर्क ऑर्डर नसताना गावात उकरायचं काम केलेलं आहे. आणि उकरून इथलं जी हे माती असेल, मुरुम असेल, हा अनाधिकृतपणे विकण्याचं काम ज्या मंडळीने केलंय किंवा हा रस्ता चोरीला गेलाय अशी आमची मागणी आहे. यांच्या विरोधात शासनाने तात्काळ कारवाई करून यांच्यावर गुन्हे दाखल करावी आमची मागणी आहे. तर व्यापारी म्हणून मी माझी मागणी असेल की सातळ बाजारपेठेमध्ये आम्हाला एक बंदिस्त गटार हवी, खाऱ्या गोड पाण्याचे पाईपलाईन हवी. तर पाईपलाईन कशासाठी हवी, जर अचानक भविष्यात जर काही जळीत कांड झालं तर अचानक आपण ग्राउंड लेवलला प्राथमिक स्वरूपात आपण खारं पाणी चालू करून ती आग आटोक्यात आणू शकतो. नाली का हवी, भविष्यात जरी मी मोबाईल शॉपीचं दुकान चालवतोय तर मला वाटलं तर हॉटेल चालू करायचं. आता मोबाईल धंद्यात माझा काही रस राहिला नाही, मला हॉटेल चालू करायचं, तर माझ्या सांडपाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून मला बंदिस्त नालीची मागणी आहे. त्याचबरोबर रस्ता हा उच्च क्वालिटीचा दर्जाचा असावा जेणेकरून पाण्याचा डोह साचणार नाही, याच्यासाठी देखील नालीची गरज आहे. बाजारपेठेत पददिवे असावेत, CCTV कॅमेरे असावेत. जरी खूप मोठा निधी येतोय, वारंवार त्या निधीचा अपव्यय होऊन हा निधी दडप करण्याचा प्रयत्न होतोय. इथून मागं देखील 1 कोटीचा निधी हा तांबेरे रोडला आला होता. त्या तांबेरे रोडने आता जर जाताना बघतोय, तालुक्याचा रोड आहे, पूर्ण तिन्ही गावं आम्ही जाताना बघतोय तर अक्षरशः
एखादा अनहोनी होण्याची घटना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काय कोणी याच्यावर आवाज उठवणार नाही. त्यासाठी मी मीडियाला देखील आवाहन करू इच्छितो की असा जर खोट्या नाट्या पद्धतीत जर व्यापारी बाजारपेठेतला रोड चोरी जाऊ शकतो तर याच्यावर शासनाला आपण सर्वांनी माहिती विचारून शासनाकडून माहिती घेऊन त्या संबंधित अधिकाऱ्यावर व जो कोणी हा रोड उकरलाय आणि आमच्या बाजारपेठेतील हा रोड चोरी गेलाय त्याच्यावर कारवाई करावी. एक व्यापारी म्हणून हीच मागणी करतो. नमस्कार, माझं नाव उदयराजे त्रिंबकराव कडूपट्टी. आज या ठिकाणी जो सर्व ग्रामस्थांना जो भिडलेला प्रश्न आहे तो म्हणजे हा सातरळचा मेन बाजारपेठेतला प्रश्न आहे. आज ह्या सातरळ मार्केटचा जो रोड आहे हा खांदला आणि खांदल्यामुळं सर्व व्यापारी मित्रांच्या भावना दुखावल्या. म्हणून आम्ही विरोधक मंडळींनी माननीय आमचे नेते किरण पाटील खडू यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी केली. तर त्या टायमाला आम्हाला असं आढळून आलं की हा रस्ता कुठल्याही निधीतून आला, ही चौकशी करण्याचं काम आमच्यावर सोपं. पण त्यावेळेस आम्हाला सगळीकडे उडवडीची उत्तरं मिळाली. म्हणून आम्ही आमच्या समोरच्या मंडळींना विचारणा केली की सदर हा रस्ता कुठल्या निधीतून होतो, कसा होतो, याची खडी कोणती, काय आहे. पण त्यांनी आम्हाला इथं कुठल्याही प्रकारचं कारण न देता त्यांनी दुसऱ्या दिवशी निषेध सभा घेऊन आम्ही विरोध करतो असं जनतेला भासवलं आणि आमच्या नावाचा डांग डांगोरा पिकावला. म्हणून मी पहिल्यांदा त्यांनी केलेली कालची जी निषेध सभा आहे त्या सभेचा मी निषेध करतो आणि रस्ता व्हावा ही आमची सर्वांची इच्छा आहे. रस्ता होऊ नये असं आमचं कधीच मत नाही आहे. एवढं बोलून माझी आम्ही सातरळ तालुका राहुरीचे ग्रामस्थ आज या ठिकाणी धरणे आंदोलनाला बसले आहोत. सातरळ बाजारपेठ ही राहुरी तालुक्यातली नावाजलेली बाजारपेठ आहे आणि या तालुक्याला, या गावाला ऐतिहासिक वारसा लाभलेला असा हे आमचे सातरळ गाव आहे. या गावातून हा बाजारपेठेत जाणारा प्रमुख रस्ता असल्या कारणाने हा रस्ता व्हावा ही मागणी या पूर्वीपासून ग्रामस्थांची, व्यापारी असोसिएशनची नेहमीच राहिलेली आहे. यापूर्वी प्राजक्त दादा तनपुरे हे मंत्री असताना त्यांनी या बाजारपेठेला रस्ता मंजूर केला होता. परंतु काही स्वयंघोषित पुढाऱ्यांनी चुकीची कारणं देऊन या कामाला विरोध केला आणि ते डांबरीकरण रखडलं. अनेक वर्ष हे व्यापारी धूळ खात या ठिकाणी आपला व्यापार करत होते. ही बाजारपेठ बंद पडायच्या मार्गावर होती. आता निवडणुकीचा काळ आलाय आणि कोणीतरी या रस्त्याचं काम चालू केलं. JCB लावले, ट्रॅक्टर आले, मुरुम माती वाहून नेली. आमच्या परिसरात सातरळ तांबेरे या रस्त्याचं काम चालू आहे. त्याचंही काम अनेक महिन्यांपासून रखडलेलं आहे. गावातील सामाजिक कार्यकर्ते म्हणून ग्रामस्थांनी आमच्याकडे मागणी केली या कामाची चौकशी करण्याबाबत. तुम्ही बोललं पाहिजे, विचारलं पाहिजे. म्हणून आम्ही या ठिकाणी काम करत असलेल्या ठेकेदाराला या ठिकाणी जाब विचारला की कोणाचं JCB आहे, याची वर्क ऑर्डर काय, याचं प्लॅन काय, याचं एस्टिमेट काय, याचं ड्रॉइंग दाखवा. तर संबंधित ठेकेदाराला याचे काही एक उत्तर देता आले नाही. आम्ही स्थानिक पुढाऱ्यांनाही त्या संदर्भामध्ये विचारणा केली, त्यांनाही त्याचे उत्तर देता आले नाही. या बाजारपेठेमध्ये हा रस्ता होत असताना याच्यामध्ये नालीची व्यवस्था धरण्यात आलेली नाही. ड्रेनेज व्हायला पाहिजे. जर या ठिकाणी काही हॉटेल झाली तर त्या हॉटेलचं पाणी, आमचे सलूनचे कटिंगचे दुकानं आहेत त्या ठिकाणी हेअर डाय केल्यानंतर त्याचे केस बेसिनमध्ये धुतल्यानंतर ते ड्रेनेजमध्ये ते पाणी वाहून गेलं पाहिजे. दाढी केल्यानंतर फेसचं पाणी ते बेसिनमध्ये टाकल्यानंतर ते पाणी ड्रेनेज थ्रू वाहून गेलं पाहिजे. पावसाचं पाणी असतं, पावसाचं पाणी या ठिकाणी ड्रेनेज थ्रू वाहून गेलं पाहिजे. अशी व्यवस्था या ठिकाणी व्हायला पाहिजे अशी मागणी आम्ही या व्यापारी आणि ग्रामस्थांच्या वतीने केली.
परंतु तसं कुठल्याही प्रकारचं आम्हाला ठोस उत्तर मिळाली नाही. आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग रोहिओ चे उप अभियंता सय्यद साहेब यांनाही विचारलं, शेरकर साहेब यांनाही विचारलं की हे रस्त्याचं काम तुमच्या अंतर्गत येतं का? त्यांच्या अंतर्गत हे काम येत नाही. त्यांनी आम्हाला नाही म्हणून उत्तर दिलं. आम्ही पंचायत समितीचे PWDचे अधिकारी आहेत घोरपडे साहेब, त्यांना विचारलं. त्यांचे ज्युनियर इंजिनियर लांडे साहेब यांना विचारलं. ते या ठिकाणी ते म्हणे आम्हाला हा रस्ता आमच्या अखत्यारीत येत नाही. तदनंतर आम्ही आमचे ग्रामसेवक पटेल भाऊसाहेबांना विचारलं, हा रस्ता तुमच्या अंडर चालू आहे का? याचं टेंडर तुमच्याकडनं झालं का? त्यांच्याही मार्फत हे टेंडर चालू नाही. मग हे टेंडर कोणाच्या मार्फत चालू आहे? तर मग आम्हाला चौकशी करून अशी माहिती मिळाली की आपले पालकमंत्री त्यांच्या खाजगी निधीतून हे काम देण्यात आलंय. आता हा खाजगी निधी काय प्रकार आहे? निवडणुकीच्या तोंडावर जर तुम्ही अशा पद्धतीने खाजगी निधी देऊन जर अशा प्रकारचे प्रलोभन या परिसरामध्ये ग्रामस्थांना या मतदारसंघामध्ये जर करणार असेल तर याची राज्य सरकारने दखल घेतली पाहिजे, शासकीय अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली पाहिजे आणि याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. ऐन निवडणुकीच्या काळात जर तुम्ही असे हे खाजगीकरणाचाच हा भाग झालेला आहे. जर अशा पद्धतीने परिसरामध्ये कुठलाही टेंडर होणार नाही, त्याचे ड्रॉइंग नाही, डिझाईन नाही, त्याच्यावर जर कोणाचं नियंत्रण नाही, त्याच्यावर कोणता सुपरवायझर नाही, मग मी त्यांना म्हटलो की बुवा ह्याची चौकशी करा, आम्हाला ज्याचे डाटा द्या, याचे कागदपत्र द्या. आम्ही यांना काहीही म्हटलो नाही, यांनाही काम बंद करा असंही म्हटलो नाही, काम चालू करा किंवा आम्हाला न विचारताच अर्थात ते काम चालू होतं. परंतु ग्रामस्थांची मागणी आहे, जे काय झालं पाहिजे त्याचे कागदपत्र पाहिजे, त्याचं ड्रॉइंग डिझाईन पाहिजे आणि त्याच्या गटारी नाली झाली पाहिजे, अशी आमची रास्त मागणी आहे. काल त्यांनी आमच्या विरोधामध्ये निषेध मोर्चा केला. निषेध मोर्चामध्ये आमची बदनामी करण्याचा डाव त्यांनी या ठिकाणी आखला. खोट्या बातम्या ग्रामस्थांमध्ये पसरवल्या आणि त्याचा उत्तर म्हणून आज आम्ही या ठिकाणी त्याच्यावर कारवाई व्हावी, जे काय आहे त्याची सखोल चौकशी व्हावी म्हणून आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलनाला बसले आहोत. याचे शासनाने त्यांनी काल विनाकारण गाव बंद ठेवलं. गाव बंद ठेवण्याचा अधिकार त्यांना नाही. त्या पद्धतीचं कुठलं निवेदन त्यांनी कुणालाही शासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आलेलं नाही. त्यांच्यावरही कारवाई करण्याची आम्ही या ठिकाणी मागणी शासनाला केलेली आहे. अशा प्रकारे व्यापाऱ्यांना धारेवर धरणं, ग्रामस्थांना धारेवर धरणं, त्यांना वेठीस धरणं हे चांगलं नाही. त्यांचा व्यापार बुडाला, त्यांचे धंदे बुडाले आणि अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने जर ते गाव हाकत असेल, कोणी 1-2 पुढारी मिळून जर हे गाव हाकत असेल तर ते ग्रामस्थांना मान्य नाही. या गावातील सर्व ज्येष्ठ नेत्यांना, पुढाऱ्यांना विश्वासात घेऊन या काम पद्धती केल्या पाहिजे, विचारणा झाली पाहिजे, चौकशी झाली पाहिजे, विश्वासात घेऊन कामं केली गेली पाहिजे, ही आमची रास्त मागणी आहे. धन्यवाद. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.